नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या मार्च 2024 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण उत्तरासहित सोल्युशन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर हा आपला प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तरे आज पाहणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. तो प्रश्न असा आहे की कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. यामध्ये पहिला शब्द होता LIGHT, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये आपल्याला जी हे अक्षर लिहिणं अपेक्षित होतं. दुसरा शब्द आहे फोकस, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये आपल्याला O हे अक्षर लिहायचं होतं. तिसरा शब्द आहे हॅबिट, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये I हे लिहिणं गरजेचं होतं. आणि चौथा शब्द आहे स्टिक, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये आपल्याला C हे अक्षर लिहिणं गरजेचं होतं. जर तुम्ही हे चारही शब्द अशा प्रकारे बरोबर लिहिले असतील तर तुम्हाला पहिल्यामध्ये 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. दुसरा प्रश्न आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे तुम्हाला या चारही शब्दांचा क्रम हा ABCD नुसार लावायचा असतो. या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिले आहेत. बी हे अक्षर अगोदर येतं म्हणून बी वरचा शब्द बर्ड्स, त्यानंतर गार्डन, नंतर रोज आणि शेवटचा ट्रीज हे आहेत बरोबर उत्तरे. दुसऱ्यामध्ये असं आहे की चारही शब्दांचे पहिले अक्षर सारखे आहेत, त्यामुळे आपल्याला या चारही शब्दांमध्ये दुसऱ्या अक्षराकडे पाहावं लागेल. तर ई हे अक्षर ABCD मध्ये अगोदर येतं म्हणून आपण टेस्ट हा शब्द अगोदर घेऊया, त्यानंतर ट्रीटमेंट, त्यानंतर ट्रबल आणि शेवटी येईल ट्रूथ. पंक्चुएट द फॉलोइंग या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं. यामध्ये उत्तर मी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. पहिलं अक्षर शी म्हणजे S कॅपिटल लिहिणं गरजेचं होतं, शी क्राईड. त्यानंतर कॉमा द्यायचा. समोरचं वाक्य बोललेलं आहे आणि बोललेलं वाक्य हे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो, म्हणून या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्ह देखील सुरू केलं आहे. हा प्रश्न होता कारण आर ने वाक्य सुरू झालं होतं. पहिलं अक्षर कॅपिटल, आर यू क्रेझी हा प्रश्न असल्यामुळे आपण शेवटी प्रश्नार्थ चिन्ह दिलं आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. अशा प्रकारे जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला इथे 1 मार्क मिळेल. दुसरं वाक्य होतं द टीचर सेड. या ठिकाणी पहिलं अक्षर टी कॅपिटल पाहिजे होतं, ते आपण लिहिलंय. द टीचर सेड, सेडच्या नंतर कॉमा देणं गरजेचं आहे कारण बोललेलं वाक्य आहे. समोरचं वाक्य बोललेलं असल्यामुळे ते देखील इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये लिहिणं गरजेचं होतं. मग आपण सुरुवात केलं लेट्स, पण लेटला यस जोडलेला आहे त्यासाठी अपॉस्ट्रॉफी गरजेचं होतं. त्यानंतर लेट्स स्टार्ट टुडेज लेसन, टुडेजला अपॉस्ट्रॉफी यस, लेसन इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि फुल स्टॉप. अशा प्रकारे हा प्रश्न होता पंक्चुएट द फॉलोइंग. जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर आहे. एक शब्द दिलेला असतो या प्रश्नामध्ये. शब्द आहे ऍडव्हर्टाइजमेंट आणि या शब्दापासून आपल्याला छोटे छोटे कमीत कमी 4 शब्द लिहिणं गरजेचं असतं. या ठिकाणी मी 4 शब्द आपल्या समोर लिहून ठेवलेले आहेत. पहिला शब्द ऍडव्हर्टाइज, दुसरा वेट, तिसरा सेट आणि चौथा ऍडव्हर्स. हेच शब्द तुम्ही लिहिलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही यापेक्षा वेगळेही शब्द लिहू शकता, परंतु ते शब्द इंग्रजीमध्ये असणं आवश्यक असतं. काही विद्यार्थी कोणतीही अक्षरे घेतात आणि शब्द लिहितात, त्यांना मार्क्स मिळणार नाहीत. ते शब्द इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे. पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. एक उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. मध्यभागी आहे स्टुडंट आणि वर दिलेला आहे क्लेवर, म्हणजे विद्यार्थी कसा तर हुशार. याचा अर्थ तुम्हाला बाकीचेही शब्द त्या क्लेवर या शब्दाप्रमाणे लिहावे लागतील. समजून घ्यावं लागेल की क्लेवर हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, हे नाऊन आणि हे ऍडजेक्टिव्ह, म्हणजे बाकी सारे शब्द ऍडजेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. मग आपण लिहिले गुड स्टुडंट, चांगला विद्यार्थी, ऑनेस्ट स्टुडंट, इंटेलिजंट स्टुडंट, बॅड स्टुडंट आणि हार्ड वर्किंग स्टुडंट हे सर्व ऍडजेक्टिव्ह लिहिले तर तुम्हाला इथे 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. 6वा प्रश्न. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्क. क्रियापदाची वर्ड चेन या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिला शब्द आपण लिहिलाय. दिलेला शब्द होता ग्रो, डब्ल्यू वरून आपण लिहिलं राईट म्हणजे लिहिणे, ई वरून ईट म्हणजे खाणे, टी वरून टेक म्हणजे घेणे आणि अर्न म्हणजे कमावणे. बी प्रश्न आहे. हे जे वरचे 6 प्रश्न होते, या 6 पैकी कोणतेही 4 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर तुम्हाला या प्रश्नामध्ये 8 मार्क्स मिळू शकतात. पुढे बी मध्ये आहे डू ऍज डायरेक्टेड मध्ये पहिला प्रश्न अटेम्प्ट एनीवन. ए आणि बी पैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा होता. तर आपण पहिला ए प्रश्न बघूया. यामध्ये तुम्हाला फ्रेज दिलेली आहे टू बी अफ्रेड ऑफ. याचा अर्थ असा होतो टिंबटिंबला घाबरणे. 2 वाक्य मी तुमच्या समोर लिहून दिली, तुम्ही कोणतेही एक वाक्य लिहू शकता. पहिलं सेंटेन्स आहे शी इज अफ्रेड ऑफ हर टीचर. ती तिच्या शिक्षकाला घाबरते. दुसरं आहे आय एम अफ्रेड ऑफ द डार्कनेस. मी अंधाराला घाबरतो. हेच वाक्य लिहिले पाहिजे असं काही नाही, तुम्ही इतरही कोणतेही सेंटेन्स लिहू शकता, परंतु या फ्रेजचा वापर योग्य करणं अत्यंत आवश्यक आहे. टू बी हे काढून तुम्ही या जागी टू बीचे रूप म्हणजे अमिजार किंवा वॉज वेअर वापरू शकता आणि समोर अफ्रेड ऑफ याच्या अगोदर लिहायचं करता आणि ते कशाला घाबरतो ते समोर लिहिणं गरजेचं होतं. जाऊया पुढे. इथे जर चुकलं तर ऑर मध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, क्लॉज आहे धिस इज अ क्लासरूम आणि हा क्लॉज तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पुढे तुम्ही लिहू शकता धिस इज अ क्लासरूम विच इज डेकोरेटेड बाय मी. अशा प्रकारे जर तुम्ही वाक्य लिहिलं तर तुम्हाला इथे 1 गुण मिळेल. किंवा तुम्ही असं लिहू शकता धिस इज अ क्लासरूम वेअर, की जेथे आय लर्न सो मेनी थिंग्स. दोन्हीपैकी कोणतंही लिहा, तुम्ही यापेक्षाही वेगळं तुमचं उत्तर लिहू शकता. योग्य वाक्याला तुम्हाला
येथे 1 गुण मिळू शकतो. प्रश्न दुसरा, अटेम्प्ट एनिमल. इथे हा ए आणि बाजूच्या पानावरती बी आहे. या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं असतं ऍड प्रफिक्स और सफिक्स. दोन शब्द असतात. या दोन शब्दांना तुम्हाला एक तर प्रफिक्स किंवा सफिक्स जोडायचं असतं. पहिला शब्द आहे मॅनेज. मॅनेजला सफिक्स जोडल्याच्या नंतर तयार होईल मॅनेजमेंट. तर काइंडला जोडल्याच्या नंतर होईल काइंडनेस. अर्ध्या मार्कासाठी हा प्रश्न तुमच्या समोर आहे. याला ऑर मध्ये समोरचा प्रश्न आहे. बी मध्ये प्रश्न असा आहे की मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन. कोणत्याही एका शब्दापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असतं. आपण मॅनेजचं वाक्य बनवलंय, आय मॅनेज माय वर्क प्रॉपरली. आणि दुसरं आहे काइंड, ही इज अ काइंड पर्सन. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एकाचं वाक्य लिहायचं. जर हे सर्व प्रश्न बरोबर आले तर तुम्हाला पहिल्या लँग्वेज स्टडीच्या प्रश्नामध्ये 10 पैकी 10 गुण मिळू शकतात. अत्यंत सोपा हा प्रश्न होता. जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिला प्रश्न होता, इथे पॅसेज असतो एक सीन पॅसेज, यावरती तुम्हाला 10 गुणांचे प्रश्न असतात. पहिला प्रश्न, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. वाक्य लिहिण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता, ट्रू आहे की फॉल्स आहे. तर मी चारही वाक्यांचे अर्थ तुमच्या समोर लिहिलेले आहेत. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, याचं ट्रू. दुसऱ्याचं ट्रू. तिसऱ्या सेंटेन्स चुकीचं होतं, फॉल्स होतं, कारण वाक्यात होतं द मदर एट अ पीस ऑफ द फिश दॅट ले ॲट हर फीट. आईच्या पायाखाली माशाचा तुकडा होता पण तो खाल्ला नव्हता, म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय. सूर्य आकाशामधून असेंडिंग वाक्य होतं पण इथे डिसेंडिंग आले आणि डिसेंडिंग आले असल्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स आहे, चुकीचं आहे. यानंतर आपण जाऊया A2 मध्ये. A2 मध्ये कंप्लीट द वेब ही डायग्राम तुम्हाला पूर्ण करायची असते. 2 उघडांसाठी हा प्रश्न असतो. आकृती असेल तर उत्तर सुद्धा डायग्राम मध्येच लिहिणं गरजेचं आहे. मध्यभागी दिले ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. त्या यंग सिगलच्या कुटुंबातल्या लोकांनी कोणकोणते ऍक्शन्स केले. सर्वात अगोदर हिज फादर, त्याच्या वडिलांनी कोणती ऍक्शन केली ती आपण समोर लिहितोय. वडिलांनी केलेली ऍक्शन या ठिकाणी मी तुम्हाला रेड पेनने हायलाइट करून दिलेलं आहे. इथून तुम्ही पाहू शकता, ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड सॉरी, हे दुसऱ्याच आन्सर आहे. हिज फादर्स आन्सर या ठिकाणी आहे, सॉरी माफ करा. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, हे आहे फादरचा आन्सर. यानंतर पुढचा मुद्दा होता हिज मदर. मग मदरचा आपण आन्सर पाहूया. त्याची आई काय करत होती, तर त्याची आई काय करत होती याचं आन्सर हे या ठिकाणी आहे. हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आई त्याच्याकडे पाहत होती, पण पाहण्यासोबतच अँड टिअरिंग अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. तिच्या पायापाशी एक मासा होता, तो ती तोडत सुद्धा होती. म्हणजे हे आणि हे दोन्ही तुम्हाला आईसाठी लिहिणं गरजेचं होतं. पुढचा मुद्दा होता हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्याचे बहीण आणि भाऊ ते काय करत होते, तर त्याचं उत्तर परत आपल्याला मागच्या पानावरती जावं लागेल. त्याचे बहीण आणि भाऊ काय करत होते या ठिकाणी आहे हिज ब्रदर्स अँड सिस्टर. हे हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर्स लाईंग ऑन द प्लॅटिव हा तिसरा मुद्दा होता. आणि चौथा आणि शेवटचा होता ही ऑर हिज. या ठिकाणी ही म्हणजे तो यंग सिगल्स होता, किंवा हिज म्हणजे त्याचे बहीण भाऊ, हेही तुम्ही यामध्ये लिहू शकता. जर आपलं हीच लिहायचं असेल तर ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक. तो समोर काठावरती आला होता आणि एका पायावरती उभा होता. अशा प्रकारे तुम्हाला या चारही प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं. जाऊया आपण पुढे. A3 नावाचा प्रश्न, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. ए आणि बी मधल्या कॉलमचा तुम्हाला वाक्य या शब्दांचं तुम्हाला अर्थानुसार जोडायचे असतात. या ठिकाणी मी समोरासमोर रेषा ओढल्यात, पण परीक्षेला तुम्हाला असं लिहायचं नाही. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. समोरासमोर तुम्हाला उत्तरे लिहायची असतात, अशा प्रकारे लिहायचं नाही, हे तुम्हाला कळावं या प्रश्नपत्रिकेवरती, म्हणून मी असं केलेलं आहे. पहिला होता स्क्रॅप म्हणजे घासणे, याचा आन्सर आहे रब. डोझिंग याचा आहे स्लीपिंग लाईटली. त्यानंतर प्लॅटिंग म्हणजे पठार, याचा आन्सर आहे डी नंबरचं. आणि वेट म्हणजे धार लावणे, टोकदार करणे, याचा आन्सर आहे शार्पन. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे ग्रामरचा, अत्यंत महत्वाचा प्रश्न, ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे मार्क्स कटतात. या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा होता. क्वेश्चन टॅग करण्याचा नियम असतो की दिलेलं वाक्य जशास तसं लिहा, फुल स्टॉप कट करून कॉमा द्या. वाक्यात हेल्पिंग वर्ब का, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नव्हतं. हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे आपण वाक्याचा टेन्स ओळखला, तो सिंपल पास्ट टेन्स होता, कारण या ठिकाणी मॅडन आहे. सिंपल पास्ट असल्यामुळे हेल्पिंग वर्ब डिड घेतलं. पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह केलं डिडंट. आणि करता होता साईट ऑफ द फूड, निर्जीव आहे म्हणून आपण इट घेतलं. आन्सर आहे डिडंट इट. दुसरं सेंटेन्स आहे ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. या वाक्यामध्ये आपल्याला करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ओ. करता होता ओनली हिज मदर, जशास तसं लिहिलं. मदर सिंग्युलर असल्यामुळे हॅज घेतलं. सो या पदाचं तिसरं रूप लुक ॲट हिम. अशा प्रकारे तुमचे हे ग्रामरचे आन्सर होते. पाचवा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न, या ठिकाणी तुम्हाला मनानं उत्तर लिहायचं असतं. इथे मी काही पॉइंट्स लिहिलेले आहेत, परंतु प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं येऊ शकतं, पण मी तुम्हाला कळावं यासाठी काही पॉइंट्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. प्रश्न आहे राईट एनी 4 गुड थिंग्स. चांगल्या गोष्टी लिहा दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू, ज्या तुमच्या पालकांनी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. मी पॉइंट्स लिहिले जसं की हाऊ टू बिहेव, आपण कसं वागलं पाहिजे हे पालकांनी शिकवलं. मी थोडक्यात पॉइंट लिहिलाय. तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्स मध्ये एक मध्ये लिहिणं गरजेचं आहे की माय पॅरेंट्स
टॉट मी हाऊ टू बिहेव विथ एल्डर्स, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. दुसरं, गुड मॅनर्स, माय पॅरेंट्स टॉट मी गुड मॅनर्स, हा मुद्दा लिहू शकता. टू वॉक, माझ्या आई वडिलांनी मला चालायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, बोलायला शिकवलं, अशा तुम्ही वाक्य बनवू शकता. मुली ही उदाहरण लिहू शकतात. मुली दोघांनी लिहिलं तरी चालेल की माय मदर टॉट मी कुकिंग, कुकिंगचा मुद्दा घेऊ शकता. सायकल शिकवली असेल ते मुद्दा घेऊ शकता, किंवा या व्यतिरिक्त अजून कोणतेही तुम्ही 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. 1-2 पॉईंट मुद्दामून आपण जास्त लिहिले पाहिजेत, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतील. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न बी, दुसरा पॅसेज कोण कोणास म्हणालं. पहिलं सेंटेन्स होतं, इज द वर्ल्ड सो पुअर, हे जग खरंच खूप गरीब आहे का. हे बोलला होता चाइल्ड लेबर, एक बालमजूर बोलला होता लेखकाला. लेखक आहेत कैलास सत्यार्थी. तुम्ही एक नरेटर लिहू शकता म्हणजे सांगणारे, किंवा कैलास सत्यार्थी लिहू शकता, किंवा तुम्ही स्पीकर सुद्धा लिहू शकता, कारण कैलास सत्यार्थी या लेसन मध्ये बोलत आहेत. सो कैलास सत्यार्थी इज अ स्पीकर. दुसरं सेंटेन्स आहे व्हॉट इज माय फॉल्ट, आणि हे सेंटेन्स बोलले होता सुदानिच चाइल्ड सोल्जर, सुदानच्या प्रदेशामधला एक जो सैनिक होता तो हे वाक्य बोलला होता. इथेच आहे नरेटरलाच, म्हणजेच कैलास सत्यार्थी, नरेटर किंवा स्पीकर, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जाऊया पुढे. बी टू प्रश्नामध्ये जर आपण पाहायचं असेल तर या ठिकाणी एक डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, आणि या डायग्राम मध्ये कम्प्लीट द वेब हा डायग्राम पूर्ण करायचा. मध्यभागी लिहिलेला आहे होली प्लेसेस फॉर प्रेयर्स, प्रार्थनेसाठी असणारे पवित्र ठिकाणं कोणकोणते आहेत. पहिल्यांदा टेम्पल हे या ठिकाणी आहे दिलेले पॅसेज मध्ये. आपण डायरेक्टली मंदिर, मॉस्क, मस्जिद, चर्च आणि प्रेयर हाऊस हे 4 शब्द या डायग्राम मध्ये येणं अपेक्षित होते 2 गुणांसाठी. पुढचा प्रश्न, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्डला दुसरं नाव आहे ऍडजेक्टिव्ह, म्हणजे वर्णन करणारे शब्द. वर्णन करणारे शब्द पुढील शब्दांसाठी, नाऊनसाठी तुम्हाला लिहायचे होते. पहिलं नाऊन होतं वीक, याचा आहे 1 वीक. कुराण, होली म्हणजे पवित्र कुराण. व्हायलेन्स, ग्रेटर व्हायलेन्स, आणि रिलिजनचं होतं ग्रेट रिलिजन. या ठिकाणी हे सर्व शब्द मी तुम्हाला अंडरलाईन सुद्धा करून दिलेले आहे, तुम्ही पॅसेज मध्ये पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे ग्रामरचा. बिफोर ग्रामरमध्ये पहिलं सेंटेन्स होतं ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट, आणि याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं होतं. पर्याय दिलेले होते, पण अनेक विद्यार्थ्यांचं हे उत्तर चुकलेलं असू शकतं, विद्यार्थी कन्फ्युज झालेले असू शकतात. लक्षात घ्या, याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अनेकांनी पर्याय क्रमांक बी लिहिलंय, पण पर्याय क्रमांक बी हे चुकीचं उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कारण ही आस्क्ड मी जशास तसा आपण लिहिलं, प्रश्न असल्यामुळे आस्क्ड रिपोर्टिंग वर्ब घेतलं. वाक्य जोडण्यासाठी आपण WH वर्ड या वाक्यामध्ये घेतला. त्यानंतर पुढे आपण घेतलं व्हॉट इज माय फॉल्ट, हे वाक्य होतं. त्याला आपण इथे इनडायरेक्ट स्पीच मध्ये करत असताना आपण इथे असं लिहिले की ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. या ठिकाणी तुम्हाला अदला बदली करायची असते. करता अगोदर घ्यायचा असतो, हेल्पिंग वर्बचा बदल नंतर करायचा असतो, आणि त्यानुसार आपण हा बदल केलेला आहे की ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. तो बोलणारा ऐकणारा दुसरा होता म्हणून आपण हिज घेतलं, आणि इच झालं वॉज, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अपेक्षित होतं. नंतरचा प्रश्न आहे अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. टू किल हे आहे या वाक्यातील इन्फिनिटिव्ह. जाऊया पुढे. पर्सनल रिस्पॉन्सचा हा पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की व्हॉट विल यू डू, तुम्ही काय कराल इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड. एक्सप्लेन. जर तुम्हाला एखादा पुअर म्हणजे गरीब आणि नीडी म्हणजे गरजू असं लहान मूल सापडलं तर तुम्ही काय कराल. यामध्ये आन्सर असा आहे, इथे मी शॉर्ट मध्ये पॉईंट्स लिहिलेले आहेत. तुम्हाला हे सविस्तर वाक्यामध्ये 1 ते 1.5 ओळीमध्ये प्रत्येक पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, ट्राय टू अंडरस्टँड हिज प्रॉब्लेम, मी त्या गरजू मुलाचा समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरा मुद्दा लिहिला गिव्ह फूड अँड वॉटर, मी त्याला आवश्यक असेल तर अन्न आणि पाणी पुरवेल, देईल. प्रोव्हाइड क्लोथ्स, बुक्स, मी त्याला पुस्तकं देईल, किंवा माझे काही घरचे कपडे असतील जुने तेही मी त्याला देईल. हेल्प फायनान्शियली, मी त्याला पैशाच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने मदत करेल. त्यानंतरचा पॉईंट लिहिला इन्फॉर्म एनजीओ, मी जवळच्या एखाद्या सामाजिक संस्थेला एनजीओला सांगेल, त्यासोबतच सोशल वर्करला सुद्धा त्याबद्दल सांगू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही काही पॉईंट्स या ठिकाणी लिहू शकता, आणि पर्सनल रिस्पॉन्सचे मार्क्स 2 पैकी 2 घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. पुढे आहे क्वेश्चन नंबर 3A. या ठिकाणी तुम्हाला एक कविता दिलेली असते. या कवितेमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर लिहायचे असतात. पहिलं वाक्य असं होतं की कंप्लीट द सेंटेन्स मध्ये द पोएट सॉ अ लवली गर्ल, कवीने एक सुंदर मुलगी पाहिली. ऑन, कुठे पाहिली तर ऑन अ बस. दुसरं, द पोएट स्टॉप टू बाय, कवी थांबला काय घेण्यासाठी, बाय म्हणजे विकत घेणे, तर बाय सम स्वीट्स, मिठाई विकत घेण्यासाठी थांबला. द पोएट रिक्वेस्ट, कवी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, देवाला विनंती करतोय की फॉरगिव्ह हिम, ओ गॉड फॉरगिव्ह हिम, असं तो म्हणाला होता. द लवली गर्ल इन द बस वोर, त्या मुलीने काय परिधान केलं होतं तर क्रच. हे या चौथ्याचं आन्सर आहे. पुढे आपण जाऊया. पुढचा आहे कंप्लीट द डायग्राम. याच कवितेवरती द लॅड, त्या मुलासाठी प्रश्न विचारलेला आहे. त्या मुलाकडे काय काय होतं, त्या 4ही गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती या मध्ये लिहिणं गरजेचं होतं. सोल्ड, तो मुलगा सोल्ड विकायचा, स्वीट्स विकायचा. तो मुलगा होता, वॉच कसा होता, ब्लाइंड होता. द लॅड हॅड, तो कसा होता, शाम म्हणजे देखणं होता. आणि द लॅड सीम सो गे, तो अतिशय आनंदी दिसत होता. तर हे झाले याची 4 उत्तर. त्यानंतर तिसरा प्रश्न होता राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स, यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिहा, असा हा प्रश्न होता. या ठिकाणी बघा हेअर आणि फेअर, आईल आणि स्माईल, वाईन, माईन. त्यानंतर अजून काही जोड्या आहेत, चाम, हार्म सुद्धा आहे.
काही नदी ब्लाइंड सुद्धा आहे, तर कोणत्याही 2 जोड्या तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या होत्या. पुढचा प्रश्न आहे अप्रिसिएशन ऑफ द पोयम. तुम्हाला या प्रश्नामध्ये कवितेचं अप्रिसिएशन लिहायचं असतं. अप्रिसिएशनची ती कविता होती, यू स्टार्ट डाइंग स्लोली, आणि पॉइंट्स तुम्हाला अप्रिसिएशन साठी हे दिलेले होते. तर या पॉइंट्स नुसार अप्रिसिएशन मी तुमच्या समोर ठेवत आहे. पहिला मुद्दा टायटल, यू स्टार्ट डाइंग स्लोली, हे कवितेचं नाव जशास तसं अतिशय सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे महत्वाच्या मुद्द्यांना. पोएट, कवितेचे कवी. कोण आहेत या कवितेचे कवी? तर कवितेचे कवी आहेत टाब्यो नेरुदा, जे तुम्हाला मैत्री दिलेले असतात. वाहून जशास तसं लिहायचं आहे. तिसरा मुद्दा होता राईम स्कीम. या कवितेमध्ये राईम स्कीम नाहीये. मग ज्या कवितेत राईम स्कीम नसते त्या कवितेला आपण फ्री वर्स टाइप ऑफ पोएम असं म्हणत असतो. आन्सर लिहायचे, देयर इज नो राईम स्कीम इन द पोएम, इट इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स टाइप ऑफ पोएम. फिगर ऑफ स्पीच, कोणताही एक अलंकार त्याचं उदाहरण लिहिणं गरजेचं आहे. आपण लिहिलं रिपिटेशन, आणि यू स्टार्ट डाइंग स्लोली शुअर आपण लिहिली बिकॉज दिस लाईन इज रिपीटेड इन द पोएम एव्हरी टाइम at the end of every stanza, so we have written this example here, repetition. थीम या कवितेची आपण इथे लिहिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकता. तुमच्याकडे काही वेगळ्या प्रकारची थीम असेल तीही तुम्ही यामध्ये लिहू शकता. 2 गुणांसाठी हे होतं, त्यांना अर्धा गुण असतो. मार्क्स तुम्हाला इथे प्रश्नामध्ये सुद्धा दिलेले आहेत. अशा प्रकारे हे तुम्हाला अप्रिसिएशनचा प्रश्न सोडवणं आवश्यक होतं. 5 गुणांचा हा प्रश्न होता. जाऊया पुढे. अनसीन पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज. पहिला प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, हे पहिल्याचं उत्तर आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मागे सुद्धा मी टिक करून दिलेला आहे. डीआरडीओ स्टँड्स फॉर, तुम्हाला डीआरडीओचा इथे फुल फॉर्म लिहायचा होता, तो देखील या ठिकाणी लिहून दिलेला आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. कलाम वॉज डॅश डॅश ऑफ द एसएलव्ही, या ठिकाणी होतं प्रोजेक्ट डायरेक्टर. आणि शेवटचं, कलाम सर्व ॲज लेक्चरर ॲट सेव्हरल युनिव्हर्सिटीज, अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये कलाम साहेबांनी हे या ठिकाणी होते. हे लाल पेन मी अंडरलाईन केलेले हे सगळे आन्सर्स होते. जाऊया पुढे. हे तुम्हाला भरपूर अंडरलाईन केलेलं दिसते, हे समरीच्या प्रश्नासाठी आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेन. A2 क्वेश्चन मध्ये आपण जाऊया. A2 क्वेश्चन आहे कंप्लीट द वेब डायग्राम. या ठिकाणी अवॉर्ड्स दॅट कलाम रिसीव्ड, कलाम साहेबांना कोणकोणते पुरस्कार मिळाले? या ठिकाणी वर आहे पद्मभूषण, पद्मविभूषण, इंदिरा गांधी अवॉर्ड आणि भारतरत्न, हे 4ही पुरस्कार या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न A3. या ठिकाणी 4 फ्रेजेस किंवा शब्द पुस्तकातले होते आणि वाक्य पुस्तकाच्या बाहेरचे, ते तुम्हाला पूर्ण करायचे होते. आन्सर डायरेक्ट मी सांगतोय. मिस्टर गुणाजी हॅज सर्व्ड ॲज, त्यांनी सेवा केली प्रिन्सिपल म्हणून त्यांच्या कॉलेजची, म्हणजे सर्व्ड ॲज हे आहे एचं आन्सर. थोडी सर्दी झाली असल्यामुळे मध्ये मध्ये खोकला येतो, त्याबद्दल सॉरी. सर्व्ड ॲज हे होतं पहिल्याचं आन्सर. त्यानंतर दुसरं वाक्य आपल्या समोर या ठिकाणी आहे, द स्टोरी ऑफ माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ, याचं आहे, ही ऑटोबायोग्राफी आहे महात्मा गांधीजींची, म्हणून याचं आन्सर ऑटोबायोग्राफी आहे. तिसरं, माय टीचर मूव टू इंग्लंड, माझे शिक्षक इंग्लंडला गेले. आणि चौथं, इस्रो सक्सेसफुली लॉन्च्ड, याचं आन्सर लॉन्च्ड असं होतं. पुढचा प्रश्न आहे ग्रामरचा. कलाम रोट सेव्हरल बुक्स, कलाम साहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली, आणि तुम्हाला WH क्वेश्चन असा बनवायचा की ज्याचा आन्सर सेव्हरल बुक्स असं येईल. प्रश्न असा होता, व्हॉट डिड कलाम राईट? डीड नंतर क्रियापदाचं V1 लिहायचं असतं. लक्षात ठेवा, अनेक विद्यार्थी लिहिताना चुका करतात आणि डीड नंतर V2 लिहितात आणि मार्क्स जातो. डीड नंतर V1 आलं पाहिजे. व्हॉट डिड कलाम राईट, प्रश्नार्थ चिन्ह सुद्धा विचारायचं नाहीये, हे तुमचं उत्तर होतं, म्हणजे आन्सर येईल सेव्हरल बुक्स. दुसरा प्रश्न होता, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, याचं तुम्हाला अ डिग्रीने वाक्य सुरू करायचं होतं. पहा काय सांगितलंय, बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. अ डिग्री इन हा वाक्याचा ऑब्जेक्टचा पार्ट आहे, आणि जेव्हा ऑब्जेक्टने एखादं सेंटेन्स सुरू करायला सांगतात, याचा अर्थ तुम्हाला त्या वाक्यामध्ये वाईस चेंज करायचा असतो, पॅसिव्ह वाईस किंवा ऍक्टिव्ह वाईस तुम्हाला करायचं असतं. इथे आपण सुरुवात केली, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, दिलेलं सेंटेन्स सिंपल पास्ट मध्ये होतं, म्हणून पॅसिव्ह करतेवेळेस आपण वॉज घेतलं, अर्नचं V3 घेतलं, अर्न, वाक्य संपत आले की बाय, आणि कलाम जशास तसं, हे झालं याचं उत्तर. प्रत्येकदा पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न, हु इज युअर रोल मॉडेल, तुमचा आदर्श कोण आहे, आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. कलाम साहेबांबद्दल या ठिकाणी तुम्ही लिहू शकता किंवा इतर कोणाबद्दलही लिहू शकता. मग कलाम साहेबांबद्दल तुम्ही सांगू शकता की माय रोल मॉडेल इज डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आणि त्यांच्याबद्दल माहिती लिहित्या वेळेस या पॉईंटचा तुम्ही वापर करू शकता. तुम्ही इतरही काही मुद्दे घेऊ शकता, की पहिला मुद्दा, ते अतिशय गरीब होते पण ते खूप उंच ठिकाणी पोहोचले, ते सर्वांसाठी आज इन्स्पिरेशन, प्रेरणा आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रवास सर्वांना कसं ऑड संकटांच्या विरुद्ध लढायचा ही शिकवतो. ते देशाचे प्रेसिडेंट झाले, ही त्यांच्याबद्दलची माहितीमध्ये तुम्ही सांगू शकता. ते सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग या वाक्यावरती जगत होते, किंवा त्यांची राहणीमान तशी होती, आणि मिसाईल मॅन होते ते भारताचे. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती सांगू शकता. तुम्ही अजूनही काही वाक्य त्यांच्याबद्दल सांगू शकता, कारण डिस्क्राईब करायचं होतं त्यांना. महत्वाचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, लेटर रायटिंग. यामध्ये प्रश्न असा होता की इमॅजिन यू आर, तुमचं नाव शिवम पाटील किंवा शिवांगी पाटील हे तुमचं नाव आहे, तुमचा पत्ता आहे 47 रमणबाग सातारा, आणि पिनकोड नंबर तुम्हाला मनाने लिहायचा. अशा प्रकारे तुम्हाला पत्ता लिहायचा. विषय असा होता, समोरचं पोस्टर वाचा, डेव्हलपिंग रायटिंग स्किल, तुमचं लेखन कौशल्य कसं विकसित करावं याबद्दलचे ही सगळं पोस्टर होतं, आणि या आधारावर तुम्हाला पत्र कोणाला लिहायचं ते आपण पाहूया.
पत्र लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या मित्राला. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. फ्रेंडला पत्र लिहायचं मग ऍड्रेस वरती लिहिल्याच्या नंतर आता मी सविस्तर तुम्हाला नाही सांगू शकत, शॉर्ट मध्ये सांगतोय, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. मित्राचा उल्लेख करायचा खाली पत्ता लिहिल्यानंतर. ज्या मित्राला तुम्हाला सांगायचं, जो तुमचा मित्र हु इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश, जो इंग्रजीमध्ये चांगलं परफॉर्मन्स देत नाहीये, त्याला तुम्हाला ऍडवाइस द्यायचे आहेत की अभ्यास चांगला कर आणि या सर्व दिलेल्या मुद्द्यांचा वापर तुम्हाला लेटरमध्ये करायचा. या सर्व मुद्द्यांचा वापर करा. काही मनाने मुद्दे घ्या. यापैकी एकही मुद्दा सोडू नका मित्रांनो, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट लिहा. एखाद्या नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल एज अशा प्रकारे ग्रामरच्या वाक्यांचाही वापर करा. व्यवस्थित पत्र लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण या ठिकाणी इन्फॉर्मल मध्ये मिळू शकतात. फॉर्मल मध्ये पत्र लिहायचं आहे टू द इन्चार्ज, क्लब इन्चार्जला तुम्हाला, ज्यांनी हे पॉम्पलेट छापलं आहे त्यांना पत्र लिहायचं आहे. आणि पत्ता लिहित्या वेळेस तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पहिल्या ओळीत टू, दुसऱ्या ओळीमध्ये द क्लब इन्चार्ज, तिसऱ्या ओळीमध्ये इंग्लिश क्लब, चौथ्या ओळीत सातारा पिनकोड. सब्जेक्ट लिहित्या वेळेस तुम्हाला फॉर्मल लेटरमध्ये हा पत्ता सब्जेक्ट तुम्ही इथून लिहू शकता. थँकिंग फॉर गिव्हिंग पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल, अशा प्रकारचा सब्जेक्ट लिहून तुम्ही पुढे विषयाला सुरुवात करू शकता, रिस्पेक्टेड सर म्हणून. आणि परत एकदा या दिलेल्या मुद्द्यांचा वापर करा. त्यांचे आभार माना की तुम्ही अतिशय मौल्यवान अशी माहिती विद्यार्थ्यांच्या रायटिंग स्किलला डेव्हलप करण्यासाठी केलेली आहे. व्यवस्थित तुम्ही हे पत्र लिहिलं तर दोन्हीपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न. जाऊया पुढे बी, डायलॉग रायटिंग. ए मध्ये 4 वाक्य असतात. त्या 4 वाक्यांचा क्रम लावायचा असतो. क्रम या ठिकाणी मी लिहिलेला आहे. पहिलं वाक्य, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट, तू कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलास का? वर्बल क्वेश्चन आहे म्हणून आन्सर येस किंवा नो येईल. हा क्लू होता ओळखण्याचा. येस आय हॅव पार्टिसिपेटेड. नंबर 2 ला वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर परत प्रश्न येईल, विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट, तू कोणतं गाणं निवडलं? आणि आन्सर, आय सिलेक्टेड अ पंजाबी फॉक सॉन्ग. हे होता तुमचा उत्तराचा योग्य क्रम. यामध्ये बी मध्ये आपण जाऊया. बी मध्ये आहे तुम्हाला, मोहन सेड डू यू लाईक टू वॉच मूवी, मोहननी सोहनला विचारलं की तुला चित्रपट पाहायला आवडतात का रे? तो म्हणला यस आय लाईक टू वॉच मूवीज. परत मोहनचं वाक्य, विच इज युअर फेवरेट मूवी, तुम्ही कोणत्याही एका चित्रपटाचं नाव या ठिकाणी लिहू शकता. डॅश 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 इज माय फेवरेट मूवी, असं तुम्हाला या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. सी प्रश्न आहे, राईट डायलॉग बिटवीन गणेश अँड महेश. 2 मित्रांमध्ये तुम्हाला संभाषण लिहायचं आहे. म्हणजे गणेश नाव लिहून तुम्ही 2 डॉट देऊ शकता, महेश नाव लिहून 2 डॉट देऊ शकता. आणि संभाषणाचा विषय आहे द बेनिफिट्स, फायदे मॉर्निंग वॉकचे, सकाळी सकाळी लवकर उठून चालण्याचे फायदे काय. संभाषण सविस्तर लिहिणं गरजेचं आहे. किमान 1 पान भरून तुमचं संभाषण असावं. जरी बोर्डाने सांगितलं की 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, तरी हे 1 पान असावं, कारण सायकोलॉजिकली चेक करणाऱ्याला ते मोठं दिसतं आणि ते 3 पैकी 3 मार्क तुम्हाला देऊ शकतं जर चुका नसतील तर. या मुद्द्यांचा तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता की मॉर्निंग वॉकला चालल्यामुळे कीप्स अवे फ्रॉम इलनेस. आपण मॉर्निंग वॉक तुम्हाला इलनेस पासून, आजारापासून दूर ठेवतं. कीप्स हेल्दी अँड फ्रेश, तंदुरुस्त ठेवतं. फिजिकली तुम्ही फिट राहता, मेंटली तुम्ही फिट राहता, कंट्रोल वेट, तुमचं वजन देखील कमी राहतं. अशा प्रकारच्या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही हा 3 गुणांचा प्रश्न सविस्तर गणेश आणि महेश मधल्या संभाषणामध्ये लिहू शकता चुका न करता. हा प्रश्न लिहिण्याची गरज नाहीये, कारण हा याला ऑर मध्ये आहे आणि डायलॉग मध्ये चांगले गुण मिळतात, म्हणून तुम्ही तोच प्रश्न सोडवावा. प्रश्न क्रमांक 6 ए मध्ये आहे, नॉन वर्बल टू वर्बल. पण या प्रश्नाच्या ऐवजी तुम्ही याला ऑर मध्ये असणारा प्रश्न दुसरा तुम्ही सॉल्व्ह करा, वर्बल टू नॉन वर्बल. या ठिकाणी पॅरेग्राफ होता चंद्रयानचा आणि यावरती हा डायग्राम तुम्हाला पूर्ण करायचा होता. विद्यार्थ्यांना विसरायचं नाहीये की टायटल लिहायचं आहे. टायटलला तुम्हाला मार्क असतो. या ठिकाणी चंद्रयानची माहिती असल्यामुळे टायटल मी लिहिलंय इन्फॉर्मेशन ऑफ मिशन चंद्रयान. तुम्ही वेगवेगळी टायटल लिहू शकता. सुटसुटीत लिहा, प्रेझेंटेशन चांगलं ठेवा. चंद्रयान 1 याची माहिती बघूया आपण. पहिल्यामध्ये आहे नाव चंद्रयान 1, इथे डेट लिहायची आहे. तिसऱ्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय त्यांचा या मिशनचा होता तो तुम्हाला लिहायचा. या ठिकाणी आन्सर आहे. बघूया आपण आन्सर. सगळ्यात 1 चंद्रयान 1 ची माहिती, डेट आहे या ठिकाणी, तुम्ही डेट इथे लिहू शकता. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला ए, बी आणि सी असे 3 ऑब्जेक्टिव्ह लिहा असं ते म्हणाले होते. आपण हे या ठिकाणी टिक केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. पहिलं ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी इथून सुरू होतं ए इथपर्यंत. त्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह बी आहे, इथून सुरू होतं इथपर्यंत, आणि ऑब्जेक्टिव्ह सी. असे तुम्ही या पहिल्या ए चंद्रयान 1 चं आन्सर या ठिकाणी तुमचं कंप्लीट होईल. चंद्रयान 2 ची डेट आपण पाहूया. चंद्रयान 2 ची डेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 22 जुलै 2019. त्यानंतर याचे ऑब्जेक्टिव्ह हे ए या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह तुमच्या समोर मी टिक केलेला आहे. त्यानंतर ए लिहिल्यानंतर बी मध्ये, सॉरी इथे बी मध्ये लिहिण्यासाठी हे इथे बी, त्यानंतर सी या ठिकाणी आहे तिने, आणि इथं अजून एक ऑब्जेक्टिव्ह होतं डी. तुम्ही कोणतेही 3 जरी लिहिले तरी तुमचा 2 नंबरचा चंद्रयान 2 ची माहिती या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. चंद्रयान 3 मध्ये आपण जाऊया. डेट आहे जुलै 14, 2023. आणि हे ऑब्जेक्टिव्ह आहेत ए इतकं, हे बी, हे सी. अशा प्रकारे जर तुम्ही हा डायग्राम व्यवस्थित लिहिला असेल, टायटल व्यवस्थित दिलं असेल, प्रेझेंटेशन छान असेल, तर 5 पैकी 5 मार्क तुम्हाला इथे मिळू शकतात. बी यामध्ये न्यूज रिपोर्ट नावाचा प्रश्न आहे. न्यूज रिपोर्ट मध्ये विषय अतिशय सोपा होता की न्यू व्हिजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. योगा डे 21 जूनची तारीख आहे. योगा डे सेलिब्रेटेड. अगोदर तुम्हाला हेडलाईन लिहायची असते. हेडलाईन जशाला तशी तुम्ही ही लिहू शकता. स्वच्छ अक्षरामध्ये ठळक मोठ्या कॅपिटल लेटर मध्येही लिहू शकता. डेटलाईन मध्ये तुम्हाला डेट म्हणजे तारीख, वार, शहराचं नाव आणि रिसोर्स, बातमी कोणी दिली, जसं की बाय पीटीआय, बाय लोकल रिपोर्टर, बाय स्टाफ रिपोर्टर, अशा प्रकारे तुम्हाला डेटलाईन लिहायची आहे.
इंट्रोडक्शनचा जो पहिला पॅरेग्राफ असतो, या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त WH क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे असतात. पहिला पॅरेग्राफ सांगतो मी न्यूजचा, ज्यामध्ये बातमीमध्ये कोण कोण सहभागी होतं, बातमी कुठे घडली, बातमी कशी घडली, बातमी केव्हा घडली, बातमी का घडली, अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिली तर तुमचा पहिला इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ अतिशय सुंदर तयार होईल. या पहिल्या पॅरेग्राफला असं म्हणतात की द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द न्यूज इज द समरी ऑफ द न्यूज. न्यूजचा सारांश तुमच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिसणं आवश्यक असतं. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सविस्तर बातमी पहिल्यापासून सुरू करायची असते, डिटेलमध्ये तुम्हाला बातमी लिहायची आहे आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला बातमीचा शेवट करताना एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट, एखाद्या व्यक्तीचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिणं गरजेचं असतं. अशा प्रकारे जर तुम्ही बातमी लिहिली तर तुम्ही 5 पैकी 5 मार्क्स 3 पॅरेग्राफच्या न्यूजमध्ये घेऊ शकता. विषय अतिशय सोपा होता योगानेचा. सकाळी कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत जसं तुमच्या शाळेत विद्यार्थ्यांनो एखादा कार्यक्रम कसा साजरा होतो यानुसार तुम्हाला ती न्यूज लिहायची होती. B2 हा क्वेश्चन लिहिणं गरजेचं नाहीये कारण तो ऑर मध्ये होता. आता आपण जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे, तो आहे ट्रान्सलेशनचा. सर्वात अगोदर तुम्हाला 6 शब्द होते. पहिला कॉम्पिटिशन, ज्याचा अर्थ स्पर्धा, ह्युमॅनिटी मानवता, करेज धैर्य किंवा धाडस, प्रेयर प्रार्थना, ग्रेट महान, डस्ट धूळ. यापैकी कोणतेही 4 शब्द जर आले तर तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळून जातील. डायरेक्ट तुम्ही शब्दांचा अर्थ लिहू शकता, शब्द लिहिणं गरजेचं नाहीये. ट्रान्सलेट द सेंटेन्सेस, वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. पहिलं वाक्य, रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. अर्थ आहे तुमची पादत्राणे वाचनालयाबाहेर काढा. डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स, पुस्तकाची पाने फाडू नका किंवा पुस्तकाची पाने फाडू नये. तिसरं, कीप सायलेन्स इन द लायब्ररी, वाचनालयात शांतता ठेवा. चौथं, रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक, एका आठवड्यात पुस्तके परत करा. इथेही 4 पैकी 2 वाक्य जर बरोबर आले तर 2 पैकी 2 गुण तुम्हाला मिळतील. शेवटचा प्रश्न आपल्या या प्रश्नपत्रिकेमधील 2 प्रोवर्ब असतात, त्यापैकी कोणतीही एक प्रोवर्ब तुम्हाला मराठीत लिहिणं आवश्यक आहे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, म्हणजे संकटात कामी पडतो तोच खरा मित्र. आणि दुसरं, इट टेक्स टू टू मेक क्वारल, एका हाताने टाळी वाजत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा संपूर्ण 2024चा मार्च इयत्ता 10वीचा बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पेपर होता आणि ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण आज तुमच्यासाठी या ठिकाणी पूर्ण सोडून दाखवलेली आहे. तुम्हाला हे कसं वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओ यापुढेही पाहायचे असतील, काही माहिती मिळवायची असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.